वेलकम बॅक टू माय चॅनल डॉक्टर जान वाईब्स. मी डॉक्टर जानवी. नमस्कार. आज मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल सांगणार आहे, जो विमेन्ससाठी, लेडीजसाठी, मुलींसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो की PCOD. ठीक आहे. सो बेसिकली PCOD म्हणजे काय? PCOD आणि PCOS त्याचं फुल फॉर्म मी पहिला सांगते. PCOD म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर. आणि PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता या दोन मध्ये डिफरन्स काय आहे? तर PCOD आणि PCOS सिंड्रोम, तर एखादी सिस्टीम जेव्हा इन्व्हॉल्व्ह होते किंवा त्याचं काहीतरी डिस्फंक्शन होतं, त्या सिस्टीमचं डिस्फंक्शन होतं, तेव्हा त्याला सिंड्रोम म्हणतात. आणि एखाद्या पार्टचं होतं तेव्हा त्याला डिसऑर्डर म्हणतात. सो हा त्याचा डिफरन्स आहे. ठीक आहे. सो PCOD मध्ये काय होतं ना, व्हॉट इज मीन बाय PCOD? ठीक आहे. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर म्हणजे काय? नावातच आहे. पॉलिसिस्टिक म्हणजे काय होतं? पॉली म्हणजे मेनी, जास्त, खूप. सिस्टिक म्हणजे सिस्ट. ठीक आहे. ओव्हरियन म्हणजे ओव्हरी, ज्याला मराठीत अंडाशय म्हणतात ते, आणि त्याचा डिसऑर्डर होतो. ठीक आहे. म्हणजे काय होतं? बेसिकली ओव्हरीला काय होतात? स्मॉल सिस्ट फॉर्म होतात. आता हे कशामुळे होतात? त्याचे कॉजेस मी तुम्हाला नंतर पुढे सांगेनच. तर सिस्ट फॉर्म होतात. ते सिस्ट कशाचे असतात? तर ते बेसिकली विमेन्समध्ये काय होतं? अँड्रोजन म्हणजे जो मेल हॉर्मोन आहे, टेस्टोस्टेरॉन, तो वाढायला लागतो. ठीक आहे. काही कारणांमुळे. तर तो वाढल्यामुळे काय होतं? तो कुठे काय म्हणतात, तर डिझॉल्व्ह होत नाही बॉडीमध्ये. त्यामुळे त्याचे काय होतात? स्मॉल सिस्ट फॉर्म होतात. ठीक आहे. फ्लुइड लाईक सॅक फॉर्म होतात. आणि म्हणजे आपण सपोज एखाद्या बलूनमध्ये पाणी भरल्यावरती कसं ते फॉर्म होईल, तशी, म्हणजे इतकी मोठी नाही, बट एक छोटे असे बबल लाईक सिस्ट ओव्हरीवरती येतात. त्याला म्हणायचं पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर किंवा डिसीज. आणि PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. त्यामध्ये काय होतं? पूर्ण एंडोक्राइन सिस्टीमच काय होते? डिस्फंक्शन होते. म्हणजे त्या सिस्टीमचं डिस्फंक्शन व्हायला सुरू होतं. म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरू होतं. जो फिमेल हॉर्मोन आहे तो कमी सिक्रेट होतो. मेल हॉर्मोन जो आहे टेस्टोस्टेरॉन, तो जास्त सिक्रेट व्हायला सुरू होतो. ठीक आहे. आता आपण त्याचे कॉजेस बघूया. त्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की. तर आत्ताच्या जनरेशनमध्ये PCOD, PCOS आपल्याला इतकं का ऐकायला मिळतं? तर त्याचं मेन आणि फोरमोस्ट रिझन आहे, तर ते जंक फूड. ठीक आहे. लॉस ऑफ स्लीप, लॅक ऑफ एक्सरसाइज. ठीक आहे. ओबेसिटी. म्हणजे बेसिकली आपण जे जंक फूड खातो त्यामध्ये खूप फॅट्स असतं, त्यामुळे होऊ शकतं. दुसरं हॉर्मोनल इम्बॅलन्स, ह्याने होऊ शकतं. तिसरं जेनेटिक्स. जर जन्मतात जर मेल हॉर्मोन वाढलेला असेल तरी पण PCOD, PCOS चे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. ठीक आहे. जंक फूड असेल, खूप स्वीट खाणं असेल, म्हणजे गोड शुगरी फूड खाणं असेल, मग ते बेकरी प्रोडक्ट्स असतील, डोनट्स असेल, किंवा काय म्हणतात ते सोडा वगैरे, ते कॅन ड्रिंक असतील. ठीक आहे. कॅनमधले ड्रिंक्स, तरी पण काय होतं? तर आपलं बॉडीमध्ये शुगर जास्त साठायला लागते. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये डायबिटीज बद्दल सांगितलं, तसे सेम रिझन्स इथं आहेत. ठीक आहे. सो बेसिक आपण कॉजेस काय काय बघितले, तर ऑबेसिटी आहे, फॅट्स वाढत जातं सतत बसून असल्यामुळे. त्याच्यानंतर एक्सरसाइज, लॅक ऑफ एक्सरसाइज नाही केली, आळशीपणाने एक्सरसाइज नाही झाली. बाहेरचं खूप खाणं झालं, तेलकट, फॅटी फूड, पिझ्झा, बर्गर, हे खूप खाणं झालं, तरी पण आपला मेल हॉर्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉन वाढायला लागतो, अँड्रोजन वाढायला लागतं. ठीक आहे. लॅक ऑफ स्लीप, स्ट्रेस. आजकाल खूप म्हणतात की स्ट्रेसमुळे मला PCOD सुरू झाला. सो मेन स्ट्रेस कशामुळे होतो? आपली जर प्रॉपर स्लीप, म्हणजे प्रॉपर जर झोप नाही झाली तर होऊ शकतो, किंवा खूप टेन्शन घेतलंय. आजकाल स्टडीचं खूप काय म्हणतात ते, खूप बर्डन आहे असं स्टुडंट्सना वाटतं. ऍक्च्युली तसं नसतं. त्यावेळी जर आपण अभ्यास केला तर त्यावेळी प्रॉपर सॉर्ट आउट होतं, म्हणजे प्रॉपर पास होतं. ठीक आहे. आता आपण त्याचे सायन्स अँड सिम्पटम बघूया, की काय सिम्पटम्स येतात, मग आपण PCOD किंवा PCOS म्हणू शकतो, किंवा कसं ओळखायचं की हिला किंवा त्या लेडीला PCOD किंवा PCOS आहे.
अजून एक मेन रिझन सांगायचं राहिलं पीसीओएसचं कॉज, त्याचा मेन काय आहे तर इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय होतं तर तुम्ही ऐकलं असेल पॅनक्रियाज. ठीक आहे, पॅनक्रियाज जो हॉर्मोन आहे म्हणजे पॅनक्रियाचे जे सेल्स आहेत आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, ते काय करतात तर इन्सुलिन सिक्रेशनचं काम करतात. ठीक आहे, सो आपण सतत जंक फूड, ऑइली फूड, फॅटी फूड, शुगरी फूड खाल्ल्यामुळे काय होतं आपली ब्लड शुगर लेवल वाढते, विच इज नॉट गुड. ठीक आहे, सो जे सेल्स आहेत आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, पॅनक्रियाचे जे सेल्स आहेत ते काय करतात तर ओव्हर सिक्रेशन ऑफ इन्सुलिन म्हणजे ते खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट करायला लागतात. आणि ते इन्सुलिन जास्त सिक्रेट झाल्यामुळे काय होतं जो मेल हॉर्मोन आहे अँड्रोजन टेस्टोस्टेरोन, तो फिमेलमध्ये वाढायला लागतो. ठीक आहे, त्यामुळे हे एक मेन रिझन आहे ज्याच्यामुळे पीसीओडी आणि पीसीओएस वाढत चालला आहे. ठीक आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स. ठीक आहे, आता आपण त्याचे सिम्पटम्स बघूया. तर फर्स्ट आणि फॉरमोस्ट सिम्पटम आहे तो हेअर लॉस, त्याच्यानंतर ॲक्ने किंवा पिंपल्स, चेहऱ्यावरती फोड येणे, खूप केस गळणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त केस गळणे. त्याच्यानंतर हिरसुटिझम म्हणजे काय तर मेल हॉर्मोन वाढल्यामुळे, म्हणजे कोणता तर टेस्टोस्टेरोन वाढल्यामुळे काय होतं फेशियल हेअर ग्रोथ व्हायला लागते. ठीक आहे, जी मेलमध्ये होत असते ती फिमेलमध्ये व्हायला लागते, त्याला म्हणायचं हिरसुटिझम. ठीक आहे, त्याच्यानंतर इरेग्युलर पिरियड्स, हे खूप कॉमन सिम्पटम आहे. इरेग्युलर पिरियड्स म्हणजे काय तर त्या तारखेला येत नाहीत किंवा ह्या महिन्यात आले 2 महिने आलेच नाहीत, परत 3ऱ्या महिन्यामध्ये आले, ह्याला म्हणायचं इरेग्युलर पिरियड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पेल्विक पेन म्हणजे खूप पेन होतं, पोटात खूप दुखतं, तर त्याला म्हणायचं पेल्विक पेन. त्याच्यानंतर ओव्हरवेट, ओबेसिटी आपण सांगितलंच, ओबेसिटी किंवा ओव्हरवेट. ठीक आहे, वजन वाढणे, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, आपलं जंक फूड खाण्यामुळे, एक्सरसाइज नसल्यामुळे वजन वाढू शकतं. त्याच्यानंतर हाय टेस्टोस्टेरोन. ठीक आहे, टेस्टोस्टेरोन जास्त सिक्रेट झाल्यामुळे ऑफकोर्स मेल काय म्हणतात मेल बिहेवियर फिमेलमध्ये जास्त वाढायला लागतं. ठीक आहे, हे पीसीओडीचं काय म्हणतात सायन्स अँड सिम्पटम्स आहेत. हां, आणि एक मेन इम्पॉर्टंट म्हणजे इनफर्टिलिटी. ठीक आहे, पीसीओडी आणि पीसीओएस हे मेनली रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आपल्याला दिसतं, म्हणजे 14 to 15 इयर्स पासून मेनोपॉजपर्यंत, अंटिल मेनोपॉज. म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये मेनोपॉज हा 40 to 45च्या एजमध्ये सुरू झाला आहे. ठीक आहे, सो किती 15 to 20 to 45 to 50 म्हणजे 40 पर्यंत, 15 ते 20 ते 40 पर्यंत रिप्रोडक्टिव्ह एज म्हणतात. तर तेव्हा इनफर्टिलिटीचे चान्सेस आहेत पीसीओडी किंवा पीसीओएसमध्ये. इनफर्टिलिटी म्हणजे काय तर बेबी कन्सीव्ह करू शकत नाही. ठीक आहे, बाळ होऊ शकत नाही, होऊ शकतं पण नॅचरली नाही होऊ शकत, सो त्याला म्हणलं की इनफर्टिलिटी. ठीक आहे, बाकीच्या खूप प्रोसेस आहेत, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF. ठीक आहे, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे. तुम्हाला जर त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट डाऊन करा, तर मग मी त्याच्यावरती पण व्हिडिओ करेल इनफर्टिलिटीवरती. ठीक आहे, हे झाले त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे ते व्हॉट टू इट अँड व्हॉट नॉट टू इट, म्हणजे कोणते फूड अवॉइड करायचे आणि कोणते फूड खाल्ले पाहिजे. ठीक आहे, सो त्यातलं पहिलं आहे ते ब्राऊन राईस. ब्राऊन राईस मध्ये कार्ब्स कमी असतात, कार्बोहायड्रेट्स कमी असतात, सो आपण ब्राऊन राईस खाल्ला पाहिजे. बीन्स, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स हे मी सांगितलंच आहे. त्यामध्ये पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब खाल्लं पाहिजे. ठीक आहे, डाळिंबाने रक्त वाढतं, सो आपण डाळिंब खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर प्रोटीनमध्ये आपण अंडी, चिकन, मटन, मासे हे खाल्लंच पाहिजे. पालक, स्पिनच हे असलं पाहिजे. त्याच्यानंतर सॅलड असलं पाहिजे. मी डायबिटीजमध्ये पण सांगितलं होतं, सॅलड असलं पाहिजे आपल्या रोजच्या जेवणामध्ये, मग ते गाजर असेल, काकडी असेल, ठीक आहे, कोबी असेल, हे आपण खाल्लं पाहिजे. आणि व्हॉट नॉट टू इट हे मी आधी पण सांगितलं कॉजेसमध्ये. जंक फूड पूर्ण बंद करायचं, जे कार्बोनेटेड ड्रिंक आहेत म्हणजे जे सोडा किंवा टिनमधले जे ड्रिंक्स आहेत ते बंद केले पाहिजे. चॉकलेट्स, स्वीट्स, बेकरी प्रोडक्ट्स हे बंद केले पाहिजे. ठीक आहे, आता आपण मेन येऊया ट्रीटमेंटवरती. ठीक आहे, ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट म्हणजे काय, आपण हे कसं कमी करू शकतो तर लाईफस्टाईल चेंज करून, बाहेरचं खाणं बंद करायचं, ऑइली खाणं बंद करायचं, एक्सरसाइज रोज करायची.
त्याच्यानंतर वॉक हा कंपल्सरी केलाच पाहिजे. हे आपण करू शकतो लाईफस्टाईल चेंजेसमध्ये. तर आपण PCOD आणि PCOS हे प्रॉपर डॉक्टरकडे जाऊनच आपण हे कमी करू शकतो. ठीक आहे, मेडिकलमध्ये गोळ्या घेऊन नाही. सो आपण मग तुम्ही भले होमिओपॅथी घ्या, ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेदिक घ्या, कोणतीही पॅथी तुम्ही फॉलो करू शकता. तर तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे गेला तर ते पहिल्या सगळे तुमचे टेस्ट करतात, CBC वगैरे. त्याच्यानंतर ते मोस्टली कोणते मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात, मेटफॉर्मिन. ठीक आहे, जे ब्लड शुगर लेवल काय करतं, कंट्रोल करतं. त्याच्यानंतर बर्थ कंट्रोल मेडिसिन्स असतात ते. त्याच्यानंतर ते देतात ते अँड्रोजन. ठीक आहे, म्हणजे अँड्रोजन हॉर्मोन हा कमी करण्यासाठी ते देतात, ते असतं अँड्रोजन. त्याच्यानंतर क्लोमिफिन आणि त्याच्यानंतर लेट्रोझोल. हे जे आहेत हे काय आहेत तर फर्टिलिटी ड्रग्ज आहेत, जे फर्टिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी काय करतात, हेल्प करतात. मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे, म्हणजे त्याचे कॉजेस सांगितले आहे, PCOD PCOSचा डिफरन्स सांगितला आहे, म्हणजे काय सांगितलेलं आहे, त्याचे मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट सांगितलं आहे, व्हॉट टू इट व्हॉट नॉट टू इट, म्हणजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे पण सांगितलं आहे. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर द डे. मला नेक्स्ट व्लॉग कोणता करू, नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे आहे तो कमेंट डाऊन करा. अँड येस, like, share and subscribe if you like my video. Okay, bye.